आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोतेहो, PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर आता वेळ झालेली आहे निसर्गावधान ही आपली मालिका ऐकण्याची. या मालिकेमध्ये आज आपण आभा भागवत यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकणार आहोत, उर्वरित भाग ऐकणार आहोत. सुप्रसिद्ध चित्रकार आभा भागवत या त्यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांचं निसर्गावधान कसं जपू पाहतायत हे आपण त्यांच्या उत्तरांमधून ऐकतो आहोतच. तर ऐकूया मालिका निसर्गावधान. आभा भागवत यांच्याशी संवाद साधलेला आहे RJ विद्या हिने. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. निसर्ग अवधान या कार्यक्रमात मी विद्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या मुलाखतीमध्ये सहभागी झाली आहे आभा भागवत. ताई, मी तुझं अगदी मनापासून स्वागत करते. धन्यवाद विद्या. याच मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, आभाताईंनी मुलांसोबत केलेला नैसर्गिक रंगांचा सुंदर प्रयोग आणि माती, निसर्ग आणि कलेचं एक वेगळं नातं आपण मागच्या भागात ऐकलं. श्रोते हो, आज आपण थोडंसं अजून खोलात जाऊन त्या निसर्गाच्या जवळ जाऊन आपण जाणून घेणार आहोत कला, निसर्ग आणि आपली जबाबदारी काय आहे. या सगळ्यातलं नेमकं नातं काय सांगतं हेच आज आपण आजच्या या मुलाखतीतून आभाताईकडून जाणून घेणार आहोत. कलाकार म्हणून आभाताई निसर्गाकडे कसं पाहते आणि त्यांच्या कलाकृतीमधून कोणत्या जाणीवा पुढे येतात बघूयात. आभाताई, मी तुझं अगदी मनापासून आपल्या या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आभाताई, मागच्याच मुलाखतीचा धागा घेऊन मला आजचा हा पुढचा प्रश्न तुला विचारायचा आहे की तुझ्या कलाकृतींमध्ये जो निसर्गाचा संदर्भ दिसतो आहे त्याच्याबरोबर निसर्ग जपण्याची जाणीवसुद्धा येतच असते. तर कलाकार म्हणून काम करत असताना या निसर्गावरचा ताण कमी केला पाहिजे यासाठी तू कोणकोणत्या पद्धती अगदी जाणीवपूर्वक वापरतेस? एक मुख्य ना भित्तीचित्र जी मी करते ना, म्हणजे ह्या आतापर्यंत मी ज्या सांगितलेल्या त्या गोष्टी आहेतच. अपसायकलिंग आहे, नैसर्गिक रंग करणं आहे, नैसर्गिक माध्यमं वापरून कॅनव्हस तयार करणं आहे, कॅनव्हस अपसायकल करणं आहे आणि याच जोडीनी बाजारातली जी माध्यमं आहेत, प्रॉडक्ट्स आहेत त्यांना विरोध करणं. म्हणजे काय नाही हे तुम्ही एकदा ठरवलंत ना की काय हवं याचा शोध तुमचा सुरू होतो. अगदीच ती एक पायरी खूप महत्वाची असते. भिंती ज्या मी वापरते ना, स्ट्रीट आर्ट जे मी करते की कुठली तरी मला अशी भिंत दिसते आणि असं वाटतं की अरे इथे चित्र असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात माझं नाव असणं, माझं चित्र असणं हे नाहीये महत्वाचं, तर त्या भिंतीवरती एक सुंदर चित्र लोकांना बघायला मिळणं हा त्याच्या मागचा हेतू असतो. आणि त्यांनी अक्षरशः ते वातावरण सगळं असं खुलतं. बरोबर. एखादा तिथे रंग आला, एखादं छान चित्र आलं, त्याचा विचार करायला भाग पडली लोक. आणि लहान मुलांना खूप अट्रॅक्ट करतात. अगदी गाडीतून जाताना ती निरखून बघतात की काय चित्र आहे. तर ती चांगली असली पाहिजेत. म्हणजे हे जे सरधोपट चित्र जी शहरभर रंगवतात ना ती फार भयानक असतात ऍक्च्युली. तर ती मोडणं खूप अवघड आहे, कारण पालिकेचं एक विशिष्ट बजेट असतं, त्याच्यात त्यांना जे पटकन मिळतात आर्टिस्ट ते मिळतात. मग ते काही खूप चांगले विचार करणारे ट्रेंड असतात असं नाही. त्यांना जे येतं ते काहीतरी रंगवून टाकतात आणि आपल्याला ते समाज म्हणून बघावं लागतं. तर ते खरं टॉर्चरही असतं इन अ वे. फार क्वचित कुठली चांगली चित्र तुम्हाला अशी बघायला मिळतात. एस्थेटिक्स हा पण खूप महत्वाचा भाग आहे यातला. आणि हा पुन्हा निसर्गाशीच जोडलेला आहे. म्हणजे एस्थेटिक्स, सौंदर्यशास्त्र ही फिलॉसॉफी आहे. वर्षानुवर्ष अगदी प्लेटो पासून च्या मोठ्या फिलॉसॉफर्सनी सांगितलेली फिलॉसॉफी आहे आणि ती मानवी आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे. भित्तीचित्र जेव्हा मी करते तेव्हा मला असं वाटतं की भिंतीवरच का चित्र,
हां. म्हणजे मी समजा कुठला तरी कागद किंवा कॅनव्हसवरती केलं किंवा फ्लेक्स प्रिंट करून घेतला माझ्या पेंटिंगचा आणि तो लावला, हां. तर तो सुद्धा पर्यावरणपूरक नाहीये याची आपल्याला जाणीव व्हावी. अगदीच. हे जे मोठाले फ्लेक्स लावतात ना भराभर करून, किंवा हल्ली मी बघितलं की स्टेजच्या मागे जो पडदा असतो, पार्श्वपडदा असतो, त्याच्यावर सुद्धा खुशाल फ्लेक्स प्रिंट करून लावणं हे पर्यावरण घातकच आहे. अगदीच. हो. त्यामुळे ते टाळलंच पाहिजे. मग त्याच्यासाठी पर्याय काय उरतो, तर तुम्ही शारीरिक मेहनत खूप घ्यायची तयारी लागते भित्तिचित्र करायला. खूप थकवणारं काम आहे, याची जाणीव नसते अनेकांना. हां. म्हणजे तुम्ही जेवढे तास काम करतात तेवढे तास तुम्हाला विश्रांती घ्यावी लागते, तरच सगळी रिकव्हरी होते शरीराची. अच्छा. आणि ते भित्तिचित्र करणं ह्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी तयार केलेला कोणीतरी सरफेस एक वापरताय, हां. तर ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट मला वाटते की तयार असलेल्या सरफेसचाच वापर करून घेऊन तुम्ही त्याच्यावरती चित्र काढायचंय. फक्त त्याच्यात एक प्रश्न असा आहे की त्याच्यासाठी जे वॉलपेंट्स तयार करतात कंपन्या, त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक इको फ्रेंडली नावानी येतो. आता इको फ्रेंडली हा शब्द सुद्धा इतका अब्युज्ड आहे ना की इको फ्रेंडली शब्द वापरलाय म्हणून ते इको फ्रेंडली असेलच असं नाही, हे आपल्याला लक्षात येत नाही अनेकदा. हो. म्हणजे तो जो रंगाचा डबा येतो तो जवळजवळ दुप्पट किमतीला या कंपन्या विकतात आणि त्याच्यात इको फ्रेंडलीनेस काय आहे असं ते क्लेम करतात, तर त्याचं जे प्रोसेसिंग आहे त्याच्यात आम्ही निम्मीच ऊर्जा वापरली. म्हणजे ड्युरेबिलिटीमध्ये कदाचित काही फरक नसेल, इफेक्टिव्हनेसमध्ये काही फरक नसेल, पण त्यांनी फक्त ते प्रोडक्शनमध्ये वेगळ्या पद्धतीने त्याचं प्रोसेसिंग केलंय. पण त्या प्रॉडक्टचा, त्या रंगाचा जो पुढचा प्रवास आहे तो इको फ्रेंडली नाहीच आहे. बरोबर. पुन्हा हो. म्हणजे ते तुम्ही ॲक्रेलिक कलर्स आहेत, ऑइल कलर्स आहेत, त्याच्यामध्ये जी माध्यमं वापरली जातात, जी रसायनं वापरली जातात, ती तेवढीच घातक आहेत. अगदी. हो. आणि तरीही अनेक जण, मला एकदा एक जण विचारत होती की मग तू इको फ्रेंडलीच रंग वापरतेस ना, तर तिला हे सगळं एक्सप्लेन करणं मला खूप अवघड गेलं की अगं तो फक्त शब्द वापरलाय त्यांनी, प्रत्यक्षात इको फ्रेंडली पेंट्स अवेलेबल नाहीत बाजारात मिळणारे. बरोबर. त्याच्यात भरपूर रसायनं असतात आणि त्यांचा जो पुढचा प्रवास आहे तो तितकाच इको अनफ्रेंडली आहे. तर हे समजून घेणं आवश्यक आहे चित्रकार म्हणून. तुम्हाला नुसतं आपलं ब्लाइंडली काही नाही, मला हा रंग आवडतो म्हणून तो आणला मी 500 रुपयाचा आणि उधळला, असं नाही करून चालणार आहे. मला खूप केअरफुली या गोष्टी वापराव्या लागतात. आणि तरी सुद्धा मी असं म्हणेन की भिंत हा सरफेस बेस्ट आहे, कारण तो सगळ्या समाजापर्यंत पोहोचू शकतो. गरीबातल्या गरीब माणसापर्यंत पासून ते श्रीमंत माणसापर्यंत सर्व जणांना तो ऍक्सेसिबल आहे ती आर्ट. असं नाहीये की ती कुठल्या तरी म्युझियम मध्ये किंवा आर्ट गॅलरीत आहे आणि त्या आर्ट गॅलरीत जायला एखाद्या भिकाऱ्याला भीती वाटेल, ते आपल्याला इथून हाकलून देतील. पण ते जेव्हा तुम्ही स्ट्रीटवर आणता चित्र, तेव्हा त्याला ते ऍक्सेसिबल होतं आणि त्याला त्यातलं सौंदर्याची हे घेता येते, आनंद घेता येतो सौंदर्याचा. ही खूप मला महत्वाची गोष्ट वाटते सामाजिक दृष्ट्या सुद्धा. आणि तो सरफेस पुन्हा आपण रियूज करतो, ही फार सुंदर गोष्ट आहे. अगदीच. तू भित्तिचित्रांचं म्हणालीस तर हुन्नर तालुक्यातील परिसरात जी गुरुकुल आहे, तर तिथं सुद्धा नैसर्गिक मटेरियलमधून उभी राहिलेली अशी वास्तू आहे आणि त्याच्यावरती तू चित्र काढलं होतंस. तर तुझ्या मनात त्या कलात्मक किंवा पर्यावरणाशी निगडीत अशा जाणीवा जाग्या झाल्या असतील आणि त्यातून ते चित्र निर्माण झालं असेल, तर ती गोष्ट मला ऐकायला नक्की आवडेल. अगदी. हुन्नर गुरुकुल नावाची एक संस्था आहे, सासवडमध्ये आहे ती. पुण्यापासून साधारण 1 तास 1.25 तास लागतो तिथे पोचायला. आणि अक्षरशः त्यांनी बॅरन लँड अशी तिथे डेव्हलप केलेली आहे. आणि त्याच्यात जे काम करणारी माणसं आहेत त्या दोघांनाही इको फ्रेंडलीनेस खूप महत्वाचा वाटतो. त्यामुळे ते अशाच लोकांना जोडून घेतात की जे इको फ्रेंडली इमारती बांधतात. त्यामुळे विटा, माती, गवत अशा अनेक वस्तू, म्हणजे माझं काही बांधकामातला अनुभव नाही, त्यामुळे मी जरी ऐकलेलं असलं तरी कदाचित मी सगळं छान पद्धतीने ते सांगू नाही शकणार. पण त्यांच्या बिल्डिंग ज्या आहेत त्याच इको फ्रेंडली आहेत. मग त्याच्यात त्यांनी कुठे बांबूचा वापर केलाय, सुंदर रचना अतिशय सुंदर आहेत. म्हणजे जे असे ब्राउनिश आणि बेज कलर्स आणि राखाडी रंग हे असतात ना, त्यांचं एकमेकांशी कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं. आणि त्यांनी माती वापरलेली असल्यामुळे, दगड वापरलेले असल्यामुळे शांतता एक त्या वास्तूमध्ये येते. गारवा टिकून राहतो कितीही उष्णता आजूबाजूला असली तरी. तर अशा त्या इमारती त्यांनी बांधलेल्या आहेत. आणि त्यांचा सगळा तो फोकस असा आहे की ज्या मुलांचं काही कारणाने शाळा सुटते, रुरल भागातली जी मुलं असतात, त्यांना याचं शिक्षण मिळावं, ज्यांच्या हातामध्ये कलाकारी आहे त्यांना बांधकामाचं प्रशिक्षण मिळावं, त्यांना सुतारकामाचं प्रशिक्षण मिळावं आणि त्यांनी पुढे जाऊन इको फ्रेंडली काम करावं.
ह्याच्यासाठी ते ट्रेनिंग देतात, हा हा फंड्स मिळवतात आणि या मुलांना खिशातला एकही पैसा खर्च करण्याची ऐपतच नसते त्यांच्या बरोबर. फॅमिलीजची. हम्म. पण ज्यांच्यात कलाकारी आहे, गुण आहेत, त्यांना ते तिथे वर्षभर ठेवून घेतात आणि त्यांना ट्रेन करतात. किती छान. तर त्यांनी मला आता यावर्षी बोलावलं होतं की आपण असेच मातीच्या भिंतींवरती, दगडाच्या भिंतींवरती कुठे कुठे चित्र काढू शकतो. तर त्यातले 3-4 सरफेसेस आम्ही आयडेंटिफाय केले आणि एक चक्क ज्या भिंतीला दरवर्षी मातीचं लेप लागतो हा हा त्या भिंतीवरती थोडं वरती, म्हणजे खालचा दगडांचा भाग आहे तिथे पाऊस पडतो, बर. वरती कमी शिंतोडे येतात, त्यामुळे त्याच्यावरती आम्ही चित्र काढायचं ठरवलं. अच्छा. आणि त्याच्यात थीम सुद्धा अशीच घेतली की ज्याच्यात पाणी आहे, मासे आहेत, ओके, गवत वाव. आहे, मस्त. झाडं आहे असं. हा हा आणि त्या मुलांनी माझ्याबरोबर दिवसभर काम केलं आणि ते करता करता जे समजतं ना हा. ते तुम्ही शब्दात नाही सांगू शकत. खरंय. खूप म्हणजे त्याच्यात इतक्या आनंदाची निर्मिती झाली त्या संपूर्ण दिवसात. आणि नंतर येणाऱ्या लोकांना सुद्धा ते खूप सुंदर आता वाटतंय. अच्छा. आणि रंग सुद्धा आम्ही असे मातकटच निवडले जेणेकरून त्या सगळ्या वास्तूचा जो इफेक्टिव्हनेस आहे, इको फ्रेंडलीनेस आहे, हा. तो नाही डॅमेज होता कामा. नाहीतर तिथे जाऊन मी कुठलं तरी माझ्या मनातलं भन्नाट चित्र काढलं हो. तर ते डॅमेजिंगच वाटेल, म्हणजे ते अगदी. सगळं त्याच्याशी एकरूपच होणार नाही. नाहीच. हो. दुसरा एक सरफेस आम्ही निवडला, असा जिना आहे, हा. एका बाजूनी डावीकडे जातोय, पुढची वरती जाताना उजवीकडे. तर तिथे असे त्रिकोणीसर आकार 2 तयार झालेत आणि अच्छा. तिथे नुसताच एक ग्रे कलर त्यांनी दिला होता. हा हा तर त्याच्यावरती आम्ही असे स्पायरल ट्रीज असतात तशी काढली, सोनेरी रंगाची. अच्छा. आणि इतका खुलून आला तो सगळा भाग, खूप हा, सुंदर हा. दिसतंय ते चित्र. आणि मग करणाऱ्यांना सुद्धा मजा येते, बघणाऱ्यांना पण येते. मजा येते. असं त्या सगळ्या वास्तूची पण गंमत आहे. आणि त्याच्यात बसणाराच विचार मला चित्रातून व्यक्त करणं आवश्यक होतं. भलतंच काहीतरी काढून तिथे चालणार नव्हतं, त्यामुळे एक ते प्रेशरही होतं मला, हा. पण आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ दॅट वर्क. खरं. आणि तू जे वर्णन केलंस सगळं तुझ्या चित्रांचं सुद्धा आणि त्या वास्तूचं सुद्धा, तर हे कुठलीच गोष्ट निसर्गाच्या बाहेरची नाही आहे. जे काय आहे ते निसर्गातलं असंच आहे आणि तो कनेक्ट जो असतो तो आपला कायम राहतो त्याच्यासोबत. अगदी. आणि या सगळ्या प्रक्रियेतून एक गोष्ट लक्षात येते की निसर्गाशी जर आपण जवळीक ठेवली तर सर्जनशीलता जी आहे आपली ती अधिक खुलते. आणि कदाचित म्हणूनच नक्कीच. निसर्ग जपणं ही केवळ गरज उरत नाहीये, तर आपल्या संवेदनशीलतेचा तो एक भाग आहे असंच इथं वा, म्हणायला अगदी लागेल. अगदी मला अगदी हे असं. पटलं तू म्हणलीस ते. सुंदर. ताई, तू टेकडीवर सुद्धा जे उपलब्ध असे सरफेसेस आहेत त्याच्यावर सुद्धा तू चित्र काढलेली आहेत, तर ती नेमकी कशा पद्धतीची आहेत आणि त्या पाठीमागचा तुझा विचार काय आहे? हो, टेकडीवरती काय होतं की काही ठिकाणी भिंती मिळतात हां. आणि काही ठिकाणी दगडही असतो आणि काही ठिकाणी सिमेंटचे टँक्स बांधलेले असे त्यांनी ठेवलेले आहेत, ज्याच्यात उन्हाळ्याच्या दिवसात पाणी ठेवलं जातं आणि झाडांना घालतात लोक. बर. तर मला असं वाटलं की इथे चित्र असायला काहीच हरकत नाही, सुंदर सरफेसेस आहेत, पण तिथे प्राण्या पक्ष्यांचा विचार करून चित्र काढावी लागतात. बर. म्हणजे तिथे जाऊन भडक पिवळा आणि भडक लाल आणि भडक हिरवा, भडक निळा काढून नाही चालणार आहे. अच्छा. म्हणून तिथे सगळे ग्रेच्या जवळचे, की जे ज्याच्या जवळ जर का प्राणी पक्षी कीटक आले तर त्यांना भीती नाही वाटणार. बरोबर. त्यांना प्राणी पक्षी आणि कीटकांना काय होतं, कॅमोफ्लॅज व्हायला खूप आवडतं. त्यामुळे त्यांच्या शरीराचा जो रंग आहे हां. तो जिथे मॅच होतो, म्हणजे तुम्ही डासाचं पण पाहिलं असेल की आपण काळे कपडे घातले तर त्याच्यावर येऊन बसतो कॅमोफ्लॅज व्हायला डास. बरोबर. तर तसंच कीटक काही करतात हा, हा. आणि प्राणी पक्षी तसंच करतात. तिथे सापसुरळे असतात, साप असतात, बर. त्यांना भीती नाही वाटतं का त्या चित्राची. आणि मी तिथे मुद्दाम तिथे जे प्राणी पूर्वी होते आणि हा. आता त्या टेकडीवर ते नसतात, म्हणजे कोल्हेपूर्वी असायचे, बर. हरणं असायची आपल्या टेकड्यांवर, पण हा. आपण ते रस्त्यांमुळे टेकड्या तोडल्या हो. आणि त्यांना आता ते ऍक्सेसिबल राहिलेलं नाही. अनेक प्रकारचे साप असतात, अजूनही कात सापडते. तर आणि सापसुरळे असतात, पाली असतात सुंदर मोठ्या मोठ्या देखण्या, घुबडं असतात. अच्छा. किती म्हणजे इतके सुंदर ना, निसर्ग म्हणजे असा श्रीमंत आहे ना. हो. तर त्या सगळ्यांची चित्र मी त्याच्यावरती घ्यायचा बर. प्रयत्न केला. एक अवेअरनेस सुद्धा त्यातनं क्रिएट होतो की अच्छा, हे आपल्या आजूबाजूला आहे. आहे. माणूस काय तिथे 1 तासभर येऊन जाईल फार तर, हो. पण 24 तास तिथे ते राहतायत, ते अगदीच. त्यांचं घर आहे. खरंय. तर त्याचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी असं सुद्धा माझा थोडासा एक हेतू होता. आणि त्याला एक थीम सुद्धा त्याची मी डेव्हलप करून घेतली बर. आणि त्या थीमवरती ती चित्र मी काढलेली आहेत मातोबा टेकडीवरती. वा वा, हा विचार खरंच मला खूप आवडला, कारण इतका बारीक विचार करून चित्र काढणं, कारण तू म्हणालीस तसं टेकडी किंवा जंगल हे
त्या निसर्गातल्या प्राण्यांचं घर असतं आणि त्यांना डिस्टर्ब करणे याचा अधिकार आपल्याला नाही आहे आणि ते तिथं कायम राहावेत, ते सुद्धा तिथे अट्रॅक्ट व्हावेत, म्हणून तू ज्या रंगसंगती वापरली आणि जी चित्र वापरली खरंच खूप छान. मला वाटतं प्रत्येकालाच याची माहिती मिळेल आणि आपण सुद्धा असं केलं नाही पाहिजे. इव्हन घरात सुद्धा, बाहेर सुद्धा जे लाईट्स आपण वापरतो, तू सांगितलेस त्या रंगाचे जर वापरले तर नक्कीच त्यांना सुद्धा ते आनंददायी असेच असतील. अगदी. आता निसर्ग लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हे एक माध्यम आहे असं मला वाटतं. तर तुझ्या मते की निसर्ग संवर्धनाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे माध्यम किती प्रभावी ठरतं? माझ्या मते चित्रकलाच अजून पुरेशी पोचलेली नाहीये सामान्य माणसापर्यंत. कारण मी जे मगाशी मांडलं की इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा जिथे आर्ट डिस्प्लेज होतात, प्रदर्शनं जिथे मांडली जातात, त्या वास्तूंच्या बाहेर चित्र येत नाहीत, फक्त श्रीमंतांच्या घरात ती लावली जातात. आणि त्यामुळे चित्रकला ही सामान्य माणसापर्यंत पोहोचावी ह्याच्यासाठी मुळात भरपूर सहभाग भित्तिचित्र ऑर्गनाईज करायला पाहिजेत. लोकांनी आपणहून येऊन चित्रकलेत इंटरेस्ट दाखवायला पाहिजे आणि चित्रकला अजून चांगल्या पद्धतीने शिकवली जायला पाहिजे. म्हणजे शाळांमध्ये सुद्धा ज्या एका सरधोपट पद्धतीने शिकवतात, क्लासेसमध्ये सुद्धा आकारात रंग भरणं ही नाहीये फक्त चित्रकला मर्यादित. आकारांच्या बाहेर जायला पाहिजे आता चित्रकला आणि सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर आधी चित्रकला ही पोहोचायला पाहिजे आणि मग त्याच्यातून तुम्ही निसर्गाच्या जवळ जाणारी चित्रकला, त्यातले प्रयोग करणं आणि त्याच्यातून किती माणसाला उपचारात्मक सुद्धा गोष्टी मिळत आहेत, किती समाधान मिळत आहे, बरोबर, आणि किती शांती मिळते. शांती आणि समाधान याच दोन अल्टिमेट गोष्टी आहेत असं मला वाटतं आयुष्यात. अगदी खरं. आणि त्या या चित्रांमधून मिळतात, निसर्गातून तर मिळतातच, सगळ्यांनाच तो अनुभव असतो. अगदीच. तर त्याच्यासाठी अजून खूप प्रयत्न व्हायला पाहिजेत माझ्या मते. नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू इतके सेमिनार्स किंवा वर्कशॉप्स जे घेतेस चित्रकलेचे, तर सध्या तुझ्या वर्कशॉपमधलं वेगळं पण काय आहे ते नक्कीच ऐकायला आवडेल. हो, या उन्हाळ्यामध्ये मी असं ठरवलंय की फक्त अपसायकलिंगवरती भर द्यायचा आहे. त्यामुळे जी काही 10-12 ठिकाणी माझी वर्कशॉप्स आहेत त्याच्यात सगळीकडे मी अपसायकलिंग प्रॅक्टिस करते आणि मुलांना हा इफेक्टिव्हली मी प्रवास समजावून देते की एखादं प्रॉडक्ट तयार होण्याचा प्रवास आहे, ते आपण वापरतो त्याचा एक वेगळा प्रवास आहे आणि त्यानंतर त्या प्रॉडक्टचं त्याच्या अंतापर्यंत त्याची मातीच व्हायला पाहिजे. खरं तर जशी आपल्या शरीराची माती होणार आहे एक दिवस, तसं आपण तयार केलेल्या सर्व वस्तूंची सुद्धा माती व्हायला पाहिजे. तर तो प्रवास सुलभ होण्यासाठी आपली काय जबाबदारी आहे हे मी मुलांना सांगत असते आणि फार सुंदर आहे रिस्पॉन्स त्याला. म्हणजे पालक सुद्धा खूप प्रभावित होतात आणि त्यांना जाणवतं की हे आपल्याला आपल्या आयुष्यात उतरवणं सोपं आहे, एवढं पण अवघड नाहीये, थोडा त्यात विचार करायला पाहिजे आणि लक्ष द्यायला पाहिजे. अगदीच. सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न मी तुला विचारते ताई, की तू लहान मुलांना घेऊन हे सगळं काम करतेयस, त्यांना चित्र शिकवतेयस, निसर्गाशी तू त्यांची जोड घालून देतेयस, तर या लहान मुलांना आणि पालकांना सुद्धा एक कलाकार म्हणून तुला काय सांगावंसं वाटतं? मला हाच त्यांना संदेश द्यायला आवडतो की हा इको फ्रेंडली थॉट जो आहे ना, तो आपल्या अक्षरशः शरीरात, डोक्यात, मेंदूत, हृदयात मुरलेला पाहिजे. म्हणजे जसं घरामध्ये कमी प्लास्टिक वापरायचंय, जसं तुम्ही कापडी बॅग घेतल्याशिवाय घराबाहेर जाऊच नका असं म्हणतात, कारण तुम्हाला काहीतरी खरेदी करावीशी वाटते. अगदी भाज्या फळं जेव्हा तुम्ही विकत घ्यायला जाता तेव्हा सुद्धा तुमच्याकडे स्वतःची बॅग असली पाहिजे असं आपण म्हणतो. तर मग बाकीच्या बाबतीत तुम्ही का नाही हा विचार करत इको फ्रेंडली? कमीत कमी प्लास्टिक वापरलं पाहिजे, जास्तीत जास्त इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स वापरली पाहिजेत. या सगळ्याच्या दिशेने चित्रकला सुद्धा जायला पाहिजे आणि तो माझा प्रयत्न अजून चालूच राहील. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे अजून आणि ते मी शेअर करतच राहीन सगळ्यांबरोबर. तर इतरांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने या गोष्टी केल्या पाहिजेत, त्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे. ना की कोणीतरी सांगताय म्हणून करा, तुमचं तुम्ही सुद्धा शोधून काढा, समजून घ्या, प्रयोग करा आणि करत राहा. निसर्गाच्या जेवढे जसं म्हणलं ना की आपल्याला मातीत जायचंय, शेवटी आपलं शरीर मातीत जाणार आहे, तशीच आपण वापरलेली सर्व प्रॉडक्ट्स ही मातीत जातील या लायक ठेवा. खरंय, हे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाची गोष्ट सांगितलीस ताई तू. खरंच श्रोते हो, कला म्हणजे केवळ रंग नाही आहे, त्या रेषांचा खेळ नाही आहे, तर खरं तर हा जाणीवांचा प्रवास आहे. हेच आत्ता ताईशी बोलताना कळतं आहे. या मातीशी, निसर्गाशी आणि माणसांच्या भावनांशी जोडलेलं एक सुंदर नातं आहे ही कला आणि निसर्गसुद्धा. आज चित्रकार आभा ताईबरोबर आपण संवाद साधताना आपण पाहिलं की कलेच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा विचार हा किती प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. कधी एखादं चित्र आपल्याला थांबून विचार करायला लावतं,
कधी एखादी कलाकृती ही आपल्या मनात आश्चर्य निर्माण करते आणि कधी ती आपल्या मनाला अधिक संवेदनशील असं सुद्धा बनवते. आणि म्हणूनच श्रोते हो, निसर्गाकडे पाहण्याची आपली ही जी नजर आहे, हा जो निसर्ग आहे तो कायम जपून ठेवला पाहिजे. कारण कदाचित त्या निसर्गातच एखादी नवीन कलाकृती जन्माला घेण्याची वाट पाहत असेल. आभाताई, निसर्ग अवधान या कार्यक्रमात तू आल्याबद्दल तुझं खूप खूप मनापासून खूप मोलाची आणि सगळ्यांना हवीशी अशीच तू माहिती आणि तुझं काम, तुझी कला आमच्यापर्यंत पोहोचवलीस, त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते, गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भाबडे तरी भासांच्या मागून पडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते.
मन उधाण वाऱ्याचे रोज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण